विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड एक्झामसाठी शेवटचे 15 दिवस राहिलेत. काहीच समजत नाहीये या 15 दिवसामध्ये काय करावा? अभ्यास तर काहीच झालेला नाही. अशी जर कंडिशन तुमची असेल, तुम्हाला जर 0 पासून सुरू करायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शेड्यूल देणार आहे, एक टाईम टेबल देणार आहे, एक रोड मॅप सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही 90% इझिली आणू शकता या बोर्ड एक्झाममध्ये. काहीच तुमचा अभ्यास झाला नाही, तर अजिबात ते डोक्यातनं काढून टाका, की तुमचा अभ्यास झालेला नाही. तुमचा अभ्यास झालेला आहे. थोडा का होईना तुम्ही अभ्यास केलेला आहे. जर ही कंडिशन तुमची असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, ओके, की तुम्हाला नक्की काय-काय करायचंय, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा, फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा आणि जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो जर केल्या, ज्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे, ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केलं, तर इझिली तुम्ही 90% क्रॉस करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता व्हिडिओच्या अगोदर आपण टाईम टेबलवर एक थोडीशी नजर मारूया, की आपला नक्की शेड्यूल काय असणार आहे बोर्ड एक्झामचं. तर हे पहा, आपला पहिला पेपर आहे इंग्लिशचा, जो की आपला असणार आहे 10 फेब्रुवारीला. त्याच्यानंतरचा आपला हिंदीचा दुसरा पेपर असणार आहे, तो असणार आहे 11 तारखेला. नंतरनं मराठी असणार आहे 12 तारखेला. त्याच्यानंतर फिजिक्सचा आपला पहिला पेपर म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त भीती वाटते ज्या सब्जेक्टची, तर तो असणार आहे 16 फेब्रुवारीला. त्याच्यानंतरनं केमिस्ट्रीचा जो पेपर आहे, तो असणार आहे 18 फेब्रुवारी. त्याच्यानंतर मॅथ्सचा पेपर असणार आहे 21 फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर बायोलॉजीचा पेपर असणार आहे 25 फेब्रुवारी. आता यापैकी सगळेच विषय तुमचे नसतील. यापैकी एक ठराविक विषयच तुमचे सब्जेक्ट असतील. बरं आता आपण पाहूया. आपल्या व्हिडिओचं मेन मोटिव्ह काय आहे, की ज्यांचा 0 अभ्यास झालाय, ओके, काहीच अजून पाहिलं नाही, पुस्तक पण उघडलं नाही, तर ते कशा पद्धतीने 90% आणू शकतात, बरोबर आहे? आता फर्स्ट ऑफ ऑल या व्हिडिओमध्ये मी स्टुडंटच्या 2 कॅटेगरीज केल्यात. एक तर काय, ज्यांचा 0 अभ्यास झालाय आणि दुसरे काय, तर ज्यांचा 80 प्लस अभ्यास झालाय म्हणजे 80% अभ्यास त्यांचा झालाय, सिलेबस त्यांनी कंप्लीट केलाय आणि आता फक्त ते रिव्हिजन वगैरे करतात किंवा काय करावं हे त्यांना समजत नाही. तर अगोदर मी फोकस करणार ज्यांचा 0 अभ्यास झालाय, बरोबर? आता त्यांच्यासाठी मी डायरेक्टली तुम्हाला शेड्यूल सांगतो. आज तारीख आहे 25 जानेवारी, बरोबर? तुम्ही आज व्हिडिओ 25 जानेवारीला पाहू शकता किंवा 26 जानेवारीपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग त्या दिवसापासून ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्या दिवसापासून तुम्हाला आता फॉलो करायला सुरुवात करायची आहे. काय करायचंय तुम्हाला? 25 जानेवारीला तुम्हाला एक शेड्यूल बनवायचं आहे. ओके. 26 ला पाहत असाल तर तुम्ही 26 ला शेड्यूल बनवा. शेड्यूल काय बनवायचंय? सगळ्यात पहिले सेल्फ एनालिसिस करा, की तुमचा वेळ कुठे वाया जातोय. बरोबर? 0 अभ्यास झाला नाही. याच्यामागचं कारण तुम्ही फाइंड करा. कारण 2 वर्ष गेली ना आपली. 11वी गेली, 12वी गेली. आता डायरेक्ट 15 दिवसावर परीक्षा येऊन ठेपली आहे. तरी आपला 0 अभ्यास होत असेल त्याच्यामध्ये आपलीच काहीतरी चुकी आहे ना. बरोबर आहे? मग त्यासाठी काय करा, सेल्फ एनालिसिस करा आणि त्या एनालिसिसवरनं तुम्ही शेड्यूल बनवा. शेड्यूल असं बनवा, की ठीक आहे तुम्हाला हे काम असतं. ठीक आहे त्यासाठी तुम्ही वेळ द्या. बरोबर आहे. पण एक शेड्यूल बनवा प्रॉपर. ते शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे, तर हे मी तुम्हाला सांगतोय. ओके. तर सगळ्यात पहिले आता आपल्याला काय करायचंय, तर पहा 26, 27, 28 या 3 दिवशी, ओके. या 3 दिवशी आपल्याला फक्त फिजिक्स करायचंय. फक्त फिजिक्स करायचंय. आता फिजिक्समध्ये पण काय करायचंय, तर आपला 4D रूल. 4D रूल आपल्याला काय सांगतो, हे पहा ज्यांचा 0 अभ्यास झालाय, त्यांच्यासाठी मी सांगतोय, की इथून तुम्ही सुरुवात करा. सगळ्यात पहिले डेफिनेशन्स, त्याच्यानंतर डायग्राम्स, त्याच्यानंतर डिस्टिंग्विश आणि त्याच्यानंतर डेरिव्हेशन. ओके. एवढं जरी तुम्ही केलं, तर तुमचा 35 टू 40 मार्क्सचा पेपर कव्हर होतोय. कळलं? एवढं जरी तुम्ही केलं, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि डेरिव्हेशन, आपला 4D रूल फिजिक्ससाठी आणि केमिस्ट्रीसाठी पण तोच अप्लाय होतोय. एवढं जरी केलं तुम्ही, तर तुमचे 35 ते 40% 35 ते 40 मार्क्स स्कोर होतात. म्हणजे विचार करा. समजा तुम्हाला याच्यापैकी किती ठीक आहे 30च मार्क्स पडले. ओके. प्रॅक्टिकलचे 30 मार्क्स बरोबर. झाले 60 मार्क. 100 पैकी 60 मार्क तुम्हाला इथं पडले. बरोबर आहे. तुम्ही पास होऊन त्याच्यावर तुम्ही स्कोर केलंय. बरोबर. मग त्याच्यामुळे काय करायचंय, हा रूल एकदा तुम्हाला पाहायचा आहे. मग आता हे कुठून रेफर करणार तुम्ही? सगळ्यांनी अपेक्षित वगैरे खरेदी केले असतील. बरं नसतील जरी केले तर आपलं बुक तुमच्याकडे आहे, टेक्स्ट बुक आहे. त्याच्यातनं शोधा कोणत्या-कोणत्या डेफिनिशन आहेत. जर अपेक्षित असेल तुमच्याकडे नवनीतवाल्यांचं, तर ते तर बेस्ट आहे. त्याच्यात डेफिनिशन असतील, डायग्राम्स असतील, डिस्टिंग्विश असतील, सेपरेट दिलंय. आता तेवढंच करा. शेवटचे 15 दिवस तर राहिले तर शेवटच्या 15 दिवसामध्ये डायरेक्टली तुम्ही फिजिक्समध्ये किंग होऊ शकत नाही. हे तुम्ही आत्ता लक्षात ठेवा. तुम्हाला एवढ्या गोष्टी कराव्या लागतील तर तुम्हाला कुठेतरी पासिंग मार्क्स मिळतील किंवा पासिंग मार्क्सच्या तुम्ही थोडंसं अबाऊ जाल. जर तुम्ही आता पण जागे नाही झाले, तर तुम्ही नापास होणार. हे तुम्ही माझे वाक्य क्लिअरली लक्षात ठेवा. का असं सांगतोय मी? कारण कॉपी यावर्षी बिलकुल चालणार नाहीये. खूप असे म्हणजे यावर्षी खूप असं स्ट्रिक्टचे आदेश आलेत शाळांना, कॉलेजेसला.
त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ तुम्ही पहा. मी त्याच्यामध्ये प्रूफ पण तुम्हाला दाखवलेत, की कशा पद्धतीने यंदाच्या वर्षी गाईडलाईन्स आहेत. मग त्याच्यामुळे कॉपी हा विषय डोक्यातून काढून टाकायचा आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अभ्यास पण कोणत्या गोष्टीचा करायचा आहे? फिजिक्ससाठी विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड हा सब्जेक्ट वाटतो फिजिक्स. मग त्याच्यासाठी काय करायचंय? 4D रूल आपण अप्लाय करायचा आहे. डेफिनिशन्स करायच्यात, डायग्राम्स करायच्या, डिस्टिंग्विश करायच्या, डेरिव्हेशन करायच्यात. अर्थ जरी समजला नाही एखाद्या कन्सेप्टचा चालतंय. डायरेक्टली डेफिनिशनचा रट्टा मारला. ज्यांची झिरो स्टडी झाली त्यांच्यासाठी सांगतोय मी. ज्यांचं ऑलमोस्ट सगळं झालंय मग त्यांना ती कन्सेप्ट समजून घ्यावी लागणार किंवा त्या पद्धतीने त्यांना करावं लागणार. पण आता तुम्ही डायरेक्टली देठाकाठावर आलात. तुमचा झिरो स्टडी झालाय. त्याच्यामुळे या गोष्टी करा. त्याच्यानंतरनं 28 पर्यंत झालं. हे 3 दिवस फिजिक्सला द्यायचेत. त्याच्यानंतर 29, 30, 31 हे 3 दिवस द्यायचेत आपल्याला केमिस्ट्रीला. द केमिस्ट्री फिजिक्सपेक्षा नक्कीच सोपा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हाच रूल अप्लाय करायचा आहे. बरोबर आहे. कारण केमिस्ट्रीमध्ये पण डेफिनिशन आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण डायग्राम्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण डेरिव्हेशन्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण डिस्टिंग्विश आहेत आणि पेपर पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. तर तुम्हाला हाच रूल तिथं अप्लाय करायचा आहे. बरोबर? म्हणजे आता समजलं 25 तारखेला व्हिडिओ पाहताय, शेड्यूल बनवा. ठीक आहे. आजचा दिवस रेस्ट घ्या. उद्यापासून आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. 26, 27, 28 फिजिक्स, 29, 30, 31 केमिस्ट्री. हे पहा एवढ्या सर्व गोष्टी करणं या 3 दिवसात थोड्याशा अवघड आहेत, पण तुम्हाला त्या करायच्यातच. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट 1, 2, 3 या 3 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचंय? फक्त मॅथ्स करायचंय. बरोबर? आता मॅथ्सला तर भरपूर जण घाबरतात. मग मॅथ्समध्ये काय करायचंय? तर मॅथ्समध्ये सांगतो मी तुम्हाला काय करायचंय. लॉजिक, ओके, मॅट्रायसेस, त्याच्यानंतरनं बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन. अगोदर एवढे टॉपिक्स करून घ्या. बरोबर आहे. हे 4 टॉपिक्स आहेत. भरपूर सारं वेटेज आहे या 4 टॉपिक्सचं. त्याच्यानंतरनं कुठं जायचंय तुम्हाला? आता ट्रिग्नोमेट्रीला तुम्ही घाबरता, वेक्टरला घाबरता, लाईन एंड प्लेनला घाबरता. मग आपल्याला काय करायचंय? डेरिव्हेटिव्हकडे जायचंय. पण आता तुम्ही डेरिव्हेटिव्हला पण घाबरता. मग मॅथ्स सोडून द्यायचं का पण? तर तसं नाही. तुम्हाला जेवढं होईल हे 4 टॉपिक एकदा जर तुमचे परफेक्ट झाले, त्याच्यानंतर चेक करायचं तुम्हाला कोणता सब्जेक्ट ईझी जातो. मॅथ्स पार्ट 1 ईझी जातं की मॅथ्स पार्ट 2 ईझी जातं. बरोबर? जर मॅथ्स पार्ट 2 जर ईझी जात असेल, तर डेरिव्हेटिव्ह पासून सुरुवात करा. जर मॅथ्स पार्ट 1 ईझी जात असेल, तर काय करा? लाईन एंड प्लेन करून घ्या. त्याच्यानंतर वेक्टर्स करा आणि मग ट्रिग्नोमेट्रीकडे तुम्ही तुम्ही जा. या पद्धतीने तुम्हाला मॅथ्स करायचंय. या 3 दिवसामध्ये आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बरोबर? प्रॅक्टिकली विचार केला ज्यांचा झिरो स्टडी असेल, त्यांना 95-99% पर्सेंटेज स्कोर करणं खूप अवघड आहे. पण जर तुम्ही पेटून उठले, जर जागे झाले, अंथरुणातून जर तुम्ही उठले, या पद्धतीने शेड्यूल फॉलो केलं, तर नक्की तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. बरं 3 तारखेपर्यंत हे केलं. 4, 5, 6 ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय? जे तुमचे बाकीचे सब्जेक्ट्स आहेत. मराठी खूप ईझी आपण बोलतोय, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. सी-एस असेल, आय-टी असेल तर जिओग्राफी असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही एक्स्ट्राचं जर काम करून ठेवलं असेल आणि बायोलॉजी पण घेतलेलं असेल, बायोलॉजी पण तुम्हाला करायचं आहे. बरोबर आहे? मग त्यासाठी मी तुम्हाला हे 3 दिवस देतो. बरोबर आहे? ह्या 3 दिवसामध्ये तुमचे जे एक्स्ट्रा सब्जेक्ट असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश हे 4 सोडून जे तुमचे एक्स्ट्राचे सब्जेक्ट्स आहेत, तर ते 3 दिवस या 3 दिवसामध्ये ते सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत. 4, 5 आणि 6 फेब्रुवारीमध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट्स करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतरनं आता काय करायचंय? नेक्स्ट आता त्यावेळेस पहा, ज्यावेळेस तुम्ही 7 तारखेला असाल, तर परीक्षा फक्त 3 दिवसावर राहिलेली असेल आणि आपण इंग्लिशचं तर अजून काही केलेलं नाही. बरोबर आहे? या अगोदरच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की इंग्लिशला दिवसातून 1 तास द्या. पण तो तुम्हाला देता आला नाहीये. मग काय करायचंय आता? 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये तुम्हाला इंग्लिश करायचंय. 7, 8, 9 या 3 दिवसामध्ये इंग्लिश करायचंय. इंग्लिशचा पेपर पॅटर्न जो असतो, त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. आपल्या चॅनलवर तो अवेलेबल आहे. म्हणजे सेक्शन ए मध्ये जेवढे सब क्वेशन्स आहेत, कोणत्या टाइपचे असतात, त्याच्यानंतर सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये ओके, सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये रायटिंग स्किल आहे, नॉव्हेल आहे, कशा पद्धतीने येणार आहे, सगळं मी बनवलंय. आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. जरा चॅनलवर क्लिक करा. आतमध्ये जा, व्हिडिओजमध्ये जा. तुम्हाला तो व्हिडिओ अगोदर लवकरच मिळेल. एक 2-4 व्हिडिओ अगोदर मी तो अपलोड केलाय. महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बोर्ड एक्झाममध्ये प्रत्येक सब्जेक्टची मी स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो एकही व्हिडिओ मिस केला नाही पाहिजे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. बरं 3 दिवस इंग्लिश करायचंय फक्त. इंग्लिशमध्ये काय करायचंय? ग्रामर करायचंय. त्याच्यानंतर पॅसेज. आता पॅसेज काय करायचं? बरेचसे जण अशी एक रिव्हर्स इंजिनिअरिंग असते. म्हणजे काय? की समजा अगोदर क्वेशन पाहायचा आणि नंतर क्वेशन पॅसेजमध्ये फाइंड करायचा. बिलकुल तसं करू नका. थोडा टाईम होऊ द्या. थोडा टाईम जाऊ द्या. एक फक्त 5 ते 6 मिनिटं लागतात पूर्ण पॅसेज वाचायला आपल्याला. वाचून काढायचं पॅसेज आपल्या डोक्यात क्लिक होतं नक्की कोणता शब्द कुठे आहे किंवा नक्की याची सेंट्रल आयडिया काय आहे पॅसेजची बरोबर? मग त्या पद्धतीने जर क्वेशन आला
तर तुम्ही तो लिहू शकता. बरोबर आहे. आणि असंच काही नाही, की क्वेशन हा पॅसेजमधनं शोधून लिहावा. बरोबर. त्या क्वेशनच्या रिगार्डिंग त्या पॅसेजमध्ये जे सांगितलंय ते तुम्ही तुमच्या भाषेत पण लिहू शकता. ओके. तुम्हाला तेवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं पेपरमध्ये. बरोबर. 9 तारखेपर्यंत तुम्ही इंग्लिश केलं. 10 तारखेला इंग्लिशच्या पेपरला तुम्ही जा. त्याच्यानंतरनं तुमचा 10 तारखेच्या नंतरनं तुमचा पेपर असेल कोणता? हिंदी किंवा मराठीचा पेपर असेल. त्याच्यानंतरनं फिजिक्सचा पेपर असेल 16 तारखेला. फिजिक्सला ऑलरेडी आपण 3 दिवस दिलेत. याच्यातले 2-3 दिवस तुम्हाला अजून मिळतायत फिजिक्ससाठी. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी आपल्याला वेळ थोडासा कमी मिळतोय. ते 3 दिवस प्लस इथं 1 दिवस मिळतोय आपल्याला. तो तुम्हाला युटिलाइज करायचा आहे. मॅथ्ससाठी हां, ठीक आहे 2 दिवस तिथं तुम्हाला मिळतायत. तर पहिले 3 दिवस, हे 2 दिवस असा वेळ तुम्हाला युटिलाइज करायचा आहे आणि बायो असेल तर बायोसाठी पण सेम स्ट्रॅटेजी. मग आता समजलं तुम्हाला नक्की काय करायचंय? पण हे सगळं होतं कुणासाठी? की ज्यांचा झिरो स्टडी झालाय त्यांच्यासाठी. बरोबर आहे? झिरो स्टडी झालाय. ठीक आहे, तुम्ही मान्य केलंय. हा व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय झिरो स्टडी झालाय. बरोबर? मग आता मागचं सोडून द्या. स्टडी झालं नसेल तर नका होऊ देऊ. इथून पुढं हा ज्या दिवशी व्हिडिओ पाहताय त्या दिवसापासून हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर ना लगेच तुम्ही उठून अभ्यासाला शेड्यूल बनवायला लागलं पाहिजे. बरं. पण आता असे काही स्टुडंट आहेत, की जे टॉपर्स आहेत, ज्यांचा 80% सिलेबस कंप्लीट झालाय. त्यांच्यासाठी मी वन पेज स्ट्रॅटेजी देईन. एकाच पेजमध्ये त्यांना सांगेल, सगळ्यात पहिले तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचंय, जे तुमचे वीक टॉपिक्स आहेत किंवा हार्ड टॉपिक्स तुम्हाला जे वाटतात, तर त्यांना एक्स्ट्रा टाईम द्यायचा आहे. बरोबर आहे? आता याच्यात प्रत्येक विषय सब्जेक्टचं किंवा प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असणार. बरोबर आहे? काहींना इंटिग्रेशन आवडतं, तर काहींना व्हेक्टर्स वगैरे आवडतं. बरोबर? तर या पद्धतीने तुम्हाला जे वीक टॉपिक्स वाटतायत, की हा टॉपिक माझा वीक आहे बाबा, तर याला तुम्ही एक्स्ट्रा टाईम द्या. त्याच्यानंतरनं काय रायटिंग प्रॅक्टिस करा. बरोबर आहे? तुम्हाला नक्कीच स्कोर चांगला येणार आहे तुमचा. बरोबर? मग त्याच्यामुळे तुमचा पेपर प्रेझेंटेशन पण हे बेस्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी मी पण एक व्हिडिओ बनवलाय. कालच तो व्हिडिओ बनवलाय ॲक्चुअली. तुम्ही जा चॅनलवर तो व्हिडिओ पहा. म्हणजे कशा पद्धतीने हाऊ टू राईट पेपर वगैरे काहीतरी पेपर कसा लिहावा, हे त्याचं थंबनेल आहे. तुम्ही जा तो व्हिडिओ पहा. 18 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी ईच एंड एव्हरीथिंग त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, की तुम्ही पेपरवरचे वरच्या डिटेल्सपासनं तर पेपरच्या लास्ट पेजपर्यंत काय-काय लिहायचंय, कसं-कसं लिहायचंय, हे त्याच्यात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरनं न्यूमेरिकल प्रॅक्टिस ही तुम्हाला करावी लागेल. फॉर्म्युला वगैरे तर तुम्ही पाठ केलंच असणार आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या असणार आहे. तर 80% सिलेबस झालाय ना. मग न्यूमेरिकल प्रॅक्टिस करायची. फॉर्म्युला जे केलेत त्याचे रिव्हिजन्स करायचे आहेत. युनिट लक्षात ठेवायचे आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात एक काय कन्क्लुजन टाइपमध्ये अभ्यास तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक चॅप्टर हा तुम्हाला कन्क्लूड करत चालायचा आहे. याच्यामधनं आपण काय शिकलो किंवा याच्यामधनं कोणते टॉपिक्स आपल्याला एक्झामला येऊ शकतात. हे तुम्हाला व्यवस्थित एक माइंड मॅप बनवायचं त्याच्यातलं आणि निवांत राहायचंय. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा अभ्यास झालाय त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं निवांत राहिलं तरी चालतंय. बरोबर? अशा पद्धतीने करायचं. मग आता आपण पाहिलं, ज्यांचा झिरो स्टडी झालाय त्यांनी काय करायचं आणि ज्यांचा ऑलमोस्ट सिलेबस डन झालाय त्यांनी काय करायचं आणि जे ह्या दोन्हींच्या पण मध्ये आहेत, तर त्यांनी अजून तुमच्या गाडीचा गिअर वाढवा. अजून फास्ट अभ्यास करायचा. जे टॉपिक्स आपले राहिलेत इम्पोर्टंट टॉपिक्स ते कव्हर करा. त्याच्यानंतरनं सेम 80% सारखी स्ट्रॅटेजी तुम्हाला असणार आहे. रिव्हिजन करा, फॉर्म्युला रिव्हिजन करा, न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करा, केमिस्ट्रीच्या रिएक्शन्स असतील, त्याच्यानंतर मॅथ्समधले सम्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, फॉर्म्युला असतील, ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यूज वगैरे असतील. सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या रिव्हिजन करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करा. ज्यांचाही काहीच अभ्यास झाला नाही, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.